पुण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पुणे महानगरपालिका गुरुवार पेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करावी या मागण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय। फडगेट पोलीस चौकात खरं तर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी भव्य रास्ता रोको करण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। पुणे महानगरपालिका गुरुवार पेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी या मागणीसाठी खरं तर हा रास्ता रोको सुरू आहे। तर पुण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। खरं तर गुरुवार पेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। यावेळी खरं तर आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। तर पुण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। पुणे महानगरपालिका गुरुवार पेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती आहे? हे जे आंदोलन सुरू आहे, रास्ता रोको सध्या खरं तर आंदोलकांच्या वतीने सुरू आहे। अतिक्रमण हटवा अशी आंदोलकांची मागणी आहे। अमोल, पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे याच्याकडे सातत्याने महानगरपालिकेकडे आवाज उठवला जातोय, पण त्याकडे महापालिका दुर्लक्ष करते अशा पद्धतीचा आरोप करत हिंदू समाजाकडून हे आंदोलन आहे ते काढण्यात आलेलं आहे। मोर्चा काढून आता हा सगळा मोर्चा फडगेट पोलीस चौकामध्ये पोहोचलेला आहे आणि तिथं या संपूर्ण सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे। आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर घेऊन हे सगळे नागरिक आहेत ते सहभागी झालेले आहेत। यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा हा खरं तर मोर्चा नाहीये, पण सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी जे अतिक्रमण होते, गांजा वापरला जातोय, तस्करी होते, ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्याचबरोबर परदेशी किंवा बांगलादेशी नागरिक मोकाटपणे पुणे शहरामध्ये वावरत आहे अशा पद्धतीचे विविध आरोप आहेत ते यामध्ये करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर आरक्षित जमिनी खाली करा, अनधिकृत बांधकामं असतील ती सुद्धा काढा, अतिक्रमण काढा अशा पद्धतीची मागणी घेऊन भव्य रास्ता रोको आंदोलन आहे ते या संपूर्ण सकल हिंदू समाजाकडून करण्यात येते। या संपूर्ण मोर्चामध्ये आपण पाहतोय महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा केली जाते। आणि आता हा सगळा मोर्चा आहे तो पुण्यातील फडगेट पोलीस चौकामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला कडेकोट लावलेला पाहायला मिळते। मोठा पोलिसांचा निश्चित अमोल, जर आपण पाहिलं तर अनेक मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।